जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळुवारपणे बंधन घेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता आपण हळुवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मळ बनवा, जागृत बनवा. आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वाकूयात, आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण लक्ष, आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री हनुमानजी आहात. आपण साक्षात श्री महासरस्वती आहात. आपल्या परमकृपेत आमच्या उजव्या बाजूतील सर्व दोष, सर्व बाधा, आमच्या पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मळ बनवा, जागृत बनवा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूया. आदि गुरु जनक लाओत्से, आदि गुरु जनक लाओत्से, सोक्रेटिस साई निर्मल माई नानक, मुहम्मद इब्राहिम नानक, मुहम्मद इब्राहिम नानक, मुहम्मद इब्राहिम मूसा ज़ाराथुस्त्र कन्फ्यूशियस नानक, मुहम्मद इब्राहिम नानक,
मोहम्मद इब्राहिम नानक मोहम्मद इब्राहिम मूसा जाराथुस्त्र कन्फ्यूशियस आदि गुरु जनक लाओ से आदि गुरु जनक लाओ से आदि गुरु जनक लाओ से सॉक्रेटिस साई निर्मल भाई नानक मोहम्मद इब्राहिम नानक मोहम्मद इब्राहिम नानक परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपल्या परमकृपेत आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व कृपा करून आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा. आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा, जागृत बनवा. श्री गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या द्या. तर आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभीच्या चक्रावर ठेवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री लक्ष्मीनारायण आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व प्रस्थापित करा. कृपा करून आम्हाला समाधानी बनवा. तर आपण आपल्या उजव्या हातात आपल्या नाभीच्या भोवताली आपल्या भवसागरावर गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. भवसागर में कुंडलिनी मादि गुरु बन गंभीरा भवसागर में कुंडलिनी मादि गुरु बन गंभीरा भवसागर में कुंडलिनी मादि गुरु बन गंभीरा भव पार करे भव पार करे भव पार करे बोध दिलाए भव पार करे बोध दिलाए भव पार करे बोध दिलाए गुरु पद दायिनी निर्मल माई नानक. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रय आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये गुरुतत्व जागृत करा. कृपा करून मलाच माझा गुरु बनवा. कृपा करून मलाच माझा गुरु बनवा. तर आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. तर आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी कोणाचाही दोषी नाही. मी निर्दोष आहे. तर आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरायचा आहे. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे. कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा. तर आपण आपल्या उजव्या हातात आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 हमें आत्मज्ञान सर्वमातृ कृपा धन धन भाग्य हमारे मिली हमें आत्मज्ञान सह मातृ
कृपा विश्व निर्मला धर्म सिखाए धर्म सिखाए विश्व निर्मला धर्म सिखाए परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपण साक्षात श्री सहस्रार स्वामिनी आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या. तर आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमातांची अमृतवाणी ऐकूयात. झाला तशीच प्रवृत्ती त्यांची असली तर त्यात काय आश्चर्य नाही, कारण मेहनती केलेल्या कमवलं फार मेहनतीने, फार शिस्तीने, स्वतःला जाळून पोळून सगळं आपलं व्यवस्थित करून घेत, स्वतःची दुश्मनी घेतली म्हटलं तर चालेल. त्या त्यांच्या पद्धती म्हणजे फार दुष्टावाच्या. मग माझ्या जीवाला गरज पडायची, एवढं कशाला पाहिजे. तेव्हा ते यायला तयार नाही. ते म्हणतात या गाढवांना कशाला पाहिजे. तुम्ही मेहनत करा, तुम्ही आई आहात, तुम्ही द्या फुकटा, आम्ही येऊ नंतर. आहेत पुष्कळ, अवधूत पुष्कळ आहे हिंदुस्थानात. त्यांच्यामुळे सृष्टी थांबलेली आहे. पण आमचं मन आईचं आहे ना, तेव्हा सगळे सारखेच. माझ्याशी खूप गोड आहेत, पण आज्ञाधारक किती आहेत, फार आज्ञाधारक. तेवढी आज्ञाधारकता सहयोगांमध्ये नसते, कारण लहान मुलगा जरा डोक्यावर चढतो. ते भयंकर आज्ञाधारक. मी त्यांना समजतं सगळं बारीक. आई म्हणजे काय, तिची चक्र कुठे आहेत, तिच्यामध्ये कुठे देवता बसलेत, जरा चुकायचं नाही इकडून तिकडे, एक पाय इकडून तिकडे होणार नाही. अगदी व्यवस्थित शिस्ती सगळं माहिती त्यांना. ही आई म्हणजे कोण. सगळ्यांना आमचं दर्शन आमचं येण्याच्या आधीच झालेलं आहे. ज्यांनी ज्यांनी मला कथा सांगितल्या मला आश्चर्य वाटलं. कुणी सांगितलं आम्ही श्रीचक्र येताना पाहिलं, आम्ही ललिता चक्र येताना पाहिलं. ती गोष्ट खरी, ते खोटं काही बोलत नाही. ते त्यांना दिसलं, ते तुम्हाला दिसलं नाही. आणि तुम्हाला आमची ओळखही नाही आहे, कारण दृष्टी नाही ना. दृष्टी असल्याशिवाय कसं दिसणार. त्यांना दृष्टी आहे. पण आश्चर्य वाटतं, रंगूनमध्ये गृहस्थ आहेत, ते पण अवधूत आहेत. सगळ्या हिंदुस्थानातच आहेत असं नाही, सगळीकडे आहेत. मोहम्मद साहेब सुद्धा अवधूतच होते. राजा जनक पण अवधूत होते, नानक अवधूत होते. आपल्याकडे तर संबंध नाथ पंथांचे पुष्कळ आहेच केलेलं महाराष्ट्रात कार्य. त्यांच्या कार्यामुळेच मी महाराष्ट्रात जन्म घेतला. जर त्यांनी एवढं कार्य करून ठेवलं नसतं, साईनाथ आपले हे सगळ्यात शेवटले नाथ म्हटलं पाहिजे. त्यांच्या कार्यामुळे धर्माची स्थापना होते असं म्हणण्यापेक्षा धर्म स्थिरावतो. त्यांचा अवतारच मुळी धर्म स्थिरावण्यासाठी असतो. जेव्हा मनुष्याला धर्माबद्दल अनास्था वाटते, का म्हणून असं करायचं असा जेव्हा विचार त्यांना येतो, तेव्हा अवधूतांचे अवतरण होतात जगामध्ये. आणि ते कुठेही असले, जिवंत असो वा नसो, पहाडावर असो किंवा कुठेही असो, त्यांचं सारखं कार्य हे चालू असतं की तुम्हाला धर्माचा पडताळा देत राहायचा. तुम्ही खोटे बोललात आणि त्याची जर परिणाम भोगायला लागले की समजायचं कुठेतरी हिमालयावर बसला असेल तो, त्यांनी चालवल्यात किल्ल्या, तो करतोय ठीक तुम्हाला. त्याच्याशिवाय माणसाला अक्कल येत नाही. आईच्या लाडाने बिघडतातच मुली. आईने गुरु व्हायचं म्हणजे काय सोपं काम नाहीये, फारच कठीण काम.
गुरु व्हावं तर गणेशासारखा मुलाचा, ज्याला सांगायलाच नको, जो ओळखतो आपल्या आईला, ख्रिस्तासारख्या मुलाचं व्हायला पाहिजे. प्रश्नच नाही. आता माझ्याचकडे पाय करून बसले, अहो इकडे पाय करू नका, कसं सांगायचं? आम्ही कोण ते जरा ओळखा तरी. इकडे पाय बी करून बसले, तिकडे हनुमानाने दिला एक झटका, तर उद्या येऊन सांगाल की आम्ही सहयोगाला आला तो आम्हाला हे झालं. पण अवधूतांना सांगायला नको, त्यांना माहित आहे मी कोण आहे, सगळं ऐकून आहेत ते. आम्ही त्यांच्याकडे एक पाठवले, ते गृहस्थ फार त्रास द्यायचे. त्याला सांगितलं तू महादेवाचं देऊळदूत राहा. तो पहाडावर रोज आपल्या बादल्या घेऊन पहाडावर जायचा आणि ते महादेवाचं देऊळदूत बसला. म्हटलं हे काय, असं काय करता? म्हणे ते गाढवाला गाढवाचं काम, घोड्याला घोड्याचं काम, त्यांना काय पार करायला कशाला पाहिजे माताजी तुम्ही? त्यांची ओझी तुम्ही गावायची. कोण म्हटलं इकडेच राहा, असंच कर. त्यांच्या पद्धती शिस्ती लावण्याच्या असतात. शिस्त लावल्याशिवाय सहयोग जमत नाही. शिस्त ही पाहिजेच. एक शिस्त असते जी बाहेरून शिकावी लागते आणि एक शिस्त असते आतून आली पाहिजे. त्या शिस्तीला धर्म असं म्हणतात. शिस्त आणि धर्म या दोन्ही गोष्टी अगदी एक आहेत. मानव धर्माला 10 शिस्ती आहेत, कमीत कमी त्या पाळल्याच पाहिजेत. आणि सगळ्या गुरूंनी ठाम मताने सांगितलंय की हे झालंच पाहिजे. मग तो मोहम्मद साहेबांच्या रूपात असो की नानकाच्या रूपात असो की जनकाच्या रूपात असो. मुख्य गोष्ट गुरुनी सांगितली की दारू प्यायची नाही. आता का सांगितलं सगळ्यांनी? बाकी ख्रिस्तानी असं सांगितलं नाही, रामाने सांगितलं नाही, कृष्णाने सांगितलं नाही. कारण हे अवतार ज्या कार्यासाठी झाले त्या कार्याला त्यांनी चालना दिली आणि ते बोलले. पण गुरूंची जी काही शक्ती आहे ती तुमच्या धर्माला ताळ्यावर आणण्यासाठी, तुम्हाला बरोबर त्याच्या संतुलनात बसवण्यासाठी आहे. म्हणजे कोणी कोणापेक्षा कमी जास्त असू शकत नाही. आता हे डोळे मोठे की नाक मोठे की डोकं मोठं तशातला प्रश्न आहे. पण गुरु हे आपल्या पोटात असतात आणि आपल्या पोटात राहून धर्माची बरोबर संतुलन शक्ती बनवून असतात. अधर्मपणा करायला सुरुवात केला की काही ना काहीतरी हात मारतात. दारू प्यालं तर काय होतं माताजी? त्याचं उत्तर मी देईन, पण गुरु नाही देणार. ते म्हणे प्यायचं ना, व्यवस्थित जाऊन प्या आणि मेलात तरी माझ्याकडे येऊ नका असं म्हटल्यावर मनुष्य मग तो दारू प्यायला कशाला निघतोय? त्यांच्या अशा पद्धती असतात, सड्यात तोड. आणि जर गेला दारू पिऊन तर 4 चिमटे मारून फेकून टाकते तिकडे, पडले ना सडत. ती पद्धती पाहिजे, कधी कधी गरज असते त्याची सुद्धा. तर आता दारू प्यायला म्हणजे काय होतं सायंटिफिकली बघूया. कारण आम्ही आई तेव्हा आम्ही सगळं सांगितलंच पाहिजे तुम्हाला. गुरूंचं तसं नसतं. 10 पैकी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं तर समजा धन्य तुमची. कारण त्यांना माहित आहे की सगळे मूर्ख आहेत, त्या मूर्खाच्या तोंडी कशा लागायचं. उद्या या, परवा या, नंतर थोडे दिवस टाळून ठेवूया तुम्हाला, बघू. मग पाणी टाकलायचं, थोडस विहिरीवर वगैरे बांधायचं व्यवस्थित, असं करून चांगला पडताळा झाला म्हणजे मग काहीतरी आम्ही देऊ तुम्हाला, बघू किती भक्ती आहे तुमची. पण ह्याला सायंटिफिक कारण आहे. हे काय वेडे नव्हते ज्यांनी जे काही सांगितलं ते. प्रत्येक गोष्टीला सायंटिफिक कारण आहे. आता आपलं हे सोनं आहे ना, सोन्याला सुद्धा धर्म आहे, म्हणजे काळं होत नाही. जर सोन्याने आपला धर्म सोडला की ते सोनं नाही राहिलं, तसंच माणसाने आपला मानव धर्म सोडला की तो मनुष्य नाही राहिला, जानवर होणार. म्हणून धर्म हा राखलाच पाहिजे. पण ह्याला तर सायंटिफिक काय ते सांगते मी. आता दारू प्यायची नाही म्हणून सांगितलं,
काय होतं दारूनी? दारू काय आहे? हे पॉलिश आहे, पॉलिश. आपण पॉलिश लावतो ना, तसलंच पॉलिश आहे. नुसतं पॉलिश आहे. ते काय पोटात घेण्याचं नसतं. काही वेड्यासारखं कुणी सुरू केलं आणि त्याला धुंदी आली, त्यांनी सांगितलं दारू प्या, सुरू झाली बा दारू. माणसाचं इतकं मूर्खपणाचं डोकं असतं कधी कधी. ही गोष्ट खरी आहे हो. त्याच्यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. ते आता पॉलिश घेतात. आता कुणीतरी तुम्हाला सांगायला पाहिजे ना की हे पॉलिश घेऊ नका म्हणून. पण तसं म्हटलं तर कोण ऐकणार? बरं, पॉलिश घेतलं तर होतं काय? सायंटिफिकली परत आलो आपण. या पॉलिशमुळे आपल्या शरीरामध्ये जे ऑर्गन्स आहेत, म्हणजे लिव्हर विशेषतः, ज्याच्यावर आपली चेतना प्लावित होते. आपल्या चेतनेला आधार आपल्या लिव्हरचा आहे. आपल्याला जर पित्त झालं असलं तर कसं मळमळ्यासारखं तर सारखं काही बरं वाटत नाही. जे चित्त जे परमेश्वराच्या ठिकाणी व्हायचं तेच त्याने खराब होतं. लिव्हर जर खराब झालं तर त्या लिव्हरवर पॉलिश चढतं. इतकंच नव्हे पण रक्तालाही पॉलिश चढतं. रक्ताचे जे सेल्स असतात त्यालाही पॉलिश चढतं. त्यामुळे जे पाण्याचे अंश त्याच्यात असतात, OH आयन्स म्हणतात त्यांना, ते बाहेर निघू शकत नाही. रक्ताचे रक्तात, आणखीन लिव्हरचे लिव्हर मध्ये. तेव्हा त्याच्यातली जी गरमी आहे, जी आपण लिव्हरला वापरल्यामुळे जी गरमी आपल्यामध्ये होते, ती काढण्याची काही शक्यताच नाही. आणि कारण ती गरमी निघू शकत नाही, ती आतमध्येच गरम होऊन होऊन ते फाटत जातं म्हटलं तर चालेल. त्यामुळे लिव्हर जे की चांगलं व्यवस्थित असायला पाहिजे त्याचं लुंजपुंज होऊन जातं, आतून तुटत जातं. आणि पॉलिश आपल्या रुधिर वाहणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत त्या वाहिन्यांवर सुद्धा आतून पॉलिश लागल्यामुळे त्या सुद्धा ते OH आयनला गती देऊ शकत नाही. म्हणजे जर तुम्ही दारू प्याला तर तुम्हाला नॉर्मली ताप चढायला पाहिजे, पण ताप चढत नाही. कॅन्सर मध्ये तेच होतं. आपल्याला आश्चर्य वाटतं. त्याला कारण दुसरं असलं तरी होतं तेच की कॅन्सर मध्ये सुद्धा माणसाला ताप चढत नाही. त्याच्या ऑर्गन मध्ये ताप असतो, गरमी असते त्याच्या ऑर्गन मध्ये. त्या ऑर्गनची गरमी जोपर्यंत रक्तामध्ये जात नाही आणि रक्त ते वाहून येत नाही आणि नंतर मग ती आपल्या ह्या कातड्यांमध्ये येऊन बाष्परूपाने निघून जात नाही, तोपर्यंत ती गरमी तिथे साठलेली. तर इकडे एक वणवा पेटलेला, इकडे एक वणवा पेटलेला, तिकडे एक वणवा पेटलेला, मग डायबिटीज झालं, अंकू झालं, सिरोसिस झालं, लिव्हर झालं आणि मेल. मरायचं सगळ्यांनाच आहे, पण व्यवस्थित मरा की. हिंदीमध्ये म्हण आहे, आ बैल मुझको मार. बैल आपल्या रस्त्याने चालला, ते पॉलिश आहे तिकडे, कुणी सांगितलं तर पोटात गेला. म्हणून पहिलं त्यांचं म्हणणं की दारू प्यायची नाही. म्हणजे अगदी लोकांना वाटतं हे काय गुरु वेडे, तो दारू प्यायची नाही म्हणजे काय, एवढं दारूच्या विरोधात का? बरं, त्याचे पुढचे परिणाम आहेत ते आहेतच, ते विचारायलाच नको. म्हणजे मग संप केला पाहिजे, कारण दारू प्यायला पैसे पाहिजे. मग संप करा. दारू पिऊन बायकोला मारायचं, मुलांना जोडपायचं, दारूसाठी पैसे पाहिजेत. त्याचे अनेक प्रकार आहेत. प्रेमचंदनी एक फार सुंदर त्याच्यावरती स्टोरी दिली आहे की एका माणसाला दारूची लत होती. काय म्हटलं तरी तो म्हणे अभी कसम से नहीं पिऊंगा म्हणायचं, प्रत्येक वेळा कसम से नहीं पिऊंगा. आणि शेवटी जेव्हा चान्स मिळाला तेव्हा प्यायचा. शेवटी त्याची आई मेली रडत रडत. मग त्याला पैसे नाही म्हणे, कफनला पैसे नाही. तर लोकांनी सांगितलं कमीत कमी चला याला पैसे द्या. त्याच्या आई सांगितलं पैसे देत जाऊ नका, आई मेली तर कफनला पैसे. ते कफन घ्यायला म्हणून बाजारात गेले,
तेवढ्यात दारूचं दुकान उघडं सापडलं. जरा लवकर उघडलं असेल. झालं, कफन बिफन गेला, आई तिकडेच पडली नाही. म्हणजे हे काय नाठाळ बुद्धीची पण म्हणजे कमाल होऊन जाते. हे आपण रोज बघतो. आपण रोज बघतो मनुष्य जातो तिकडे आणि झिंगत येतो आणि परत आपण चाललो आतमध्ये. कशाला झिंगायला? परत दिसत नाही का आपल्याला? निदान जाताना तरी डोळ्यात साथ येताना नसले तरी. पण कुणी गुरुनी म्हटलं की दारू प्यायची नाही, आहो होतांड येतो. असं का? का म्हणजे काहीतरीच बोलतात. त्याला काही अर्थ आहे आजकालच्या मॉडर्न काळात? म्हणजे काय तुम्ही विशेष झालात की काय? तुमच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आलेलं दिसतंय? काही शिंगबिंग निघालीत की काय? अहो माणसं जात ना ते आधी काळात ते माणसं होता नाही, आजही होता. आणि तेव्हा जे काही सांगितलं ते जसं त्यावेळी असत्य होतं तसं आजही तेच, अगदी तेच आहे. सत्य बदलत नसतं. असत्य बदलेल पण सत्य बदलत नसतं. दुसरं म्हणजे अशाचे त्रास, म्हणजे ती सिगरेट वगैरे, तंबाखू. स्पष्ट सांगतात हळुवारपणे डोळे उघडूयात, श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात. ब्रह्मा विष्णु महेश की अबोधिता है आदि गुरु। ब्रह्मा विष्णु महेश की अबोधिता है आदि गुरु। ब्रह्मा विष्णु महेश की अबोधिता है आदि गुरु। दत्तात्रेय है मात्रेय है। दत्तात्रेय है मात्रेय है। दत्तात्रेय है मात्रेय है। त्रिगुणात्मिका निर्मल माई नानक। मोहम्मद इब्राहिम नानक। मोहम्मद इब्राहिम नानक। मोहम्मद इब्राहिम मूसा ज़रतुश्त कन्फ्यूशियस। आदि गुरु जनक लाओ से। आदि गुरु जनक लाओ से। आदि गुरु जनक लाओ से। सोक्रेटिस साई निर्मल माई नानक। मोहम्मद इब्राहिम नानक। मोहम्मद इब्राहिम नानक। मोहम्मद इब्राहिम नानक। मोहम्मद इब्राहिम नानक। जय श्री माताजी.